सुनबाई पाणी घेऊन ये जरा. हां त्या ए तू काय कमवा गेलता का लय नेट पडले तुला न माझी खारी. अरे हे माझ्या नवऱ्याचं घर आहे, मग मी केव्हा म्हणली का माझ्या नवऱ्याच्या घरात कशाला राहताय म्हणून. वार तुला लय हसू येतंय का? जा आज पण खाली देत नाही. आयो अब्बा. ए काय चाललंय रे रामबारे निघा ना. माझी खारी घेतली ते पण माझ्या डोळ्यासमोर. ए ऋतिक, तिच्या डोळ्यापुढे कशाला खारी घेतलीस रे? ती बघत नसताना घ्यायची. पुढच्या वेळेस येडा फुफाटा. लाले लईच खुश दिसतीये. होय ग. नवरा बायकोतलं प्रेम फुलायला लागलं का? आत्याबाई चांगलंय चांगलंय. चला नाश्ता करून घ्या सगळे. गोपाळ सुधाकर या नाश्त्याला. नाश्ता आणते तुला. आत्याबाई मी आणते. भाऊजी बसा, नाश्ता आणते. हा नाही नको, गडबड आहे मला. दादा अरे नाश्ता न करता नको जाऊ बरं. एकतर तुमच्या पोलिसांच्या नोकरीमध्ये वेळ काळ काहीच नसतो, सदैव आपलं काम काम काम. आणि काय रे कामाचं लोड लय वाढलंय का? बघ छुटे बघ की त्याच्या डोळ्याच्या खाली काळ दिसत नाही का? वैर का रे बाबा झोपत विपत नाही का तू? नाही ना, सकाळी जातात ते पार रातच्यालाच उशिरा घरी येतात. पहिलं दुपारी जेवायला तरी येत होते, आता तर ते पण येत नाहीत. नुसतं काम करून काय उपयोग आहे? काहीतरी कर्तृत्व करून दाखव म्हणाव. कळलं लवकरच माझं कर्तृत्व. वाट बघा म्हणाव. होय दादा, ते मकरंद भाऊ गायब झालते, त्यांचं काय लागलं का रे शोधबीत काय? तुला कशाला पाहिजे चौकशा? तू तुझं काम कर. मावशी असं बोलतात का? कुणाचा आवाज सोडून बोलला ना दातड फोडीन तुझं. तुला काय तुझ्या त्या पोलीस स्टेशन मधला गुन्हेगार वाटला होईल? वाटायला मला काय पण वाटू शकतं, गुन्हेगार पण वाटू शकतो ना. ए डोक्यावर पडलाय का तू? काय बरोबर होतोस कळतंय का तुला? आमचा तपास पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आमच्यासाठी सगळे संशयित असतात. मला तर याच्यावरच संशय आहे. तू बाळंतपणासाठी हॉस्पिटलात गेली होती ना, त्या पाळण्यात दुसऱ्याचं पोर तर नाही ठेवून गेले ना? बाई अहो काय बोलताय तुम्ही? मग काय एक गुण नाही अंगामध्ये, आपल्याला जमलं नाही तर लगे भावावर खडे फोडायचे. काय चुकीचं बोलतोय रे त्यो? तुमचं सगळ्यांचं डोळं फुटले ती. थांबा आता, थोड्या दिवसातच तुमचं डोळं उघडताल का नाही बघा. या माणसाच्या गायब होण्यामाग ह्याचा हात नसेल कशावनं? ए म्हातारे, झाली का तुझी सकाळ? हे आहे, मी निघतो. तुम्ही बसा, मी नाश्ता आणते. काय मग कशी चालली पत्रकारिता? पत्रकारिता म्हणजे एकदम तुफान आहे, तुफान. वा वा वा, बेस्ट बेस्ट, एक नंबर आहे सगळं. चहा घेणार का? नाही आता कशाला उगाच. राहू दे. नाही एक मागवा ना. ए लकी, एक कडक चहा झुंजरसाठी. 2 मागव, गंगाजी पण घेते. ये टेलर इतनी क्यों मेहमान नवाजी कर रहा है इसकी? काय मग झुंजरराव, पत्रकारिता जोरात चालली. ते कातळवाडीची केसचं कुठपर्यंत आलं? काय विचारू नका, लई ढिल्ला कारभार आहे तिथला.
पुढं काय घडतच नाही केस मध्ये. बर पण तुम्ही पण पत्रकार, तुम्ही सोडताय वय केस? तुम्ही चोर शोधणारच की. म्हणजे इकडे तिकडे आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मध्ये काहीतरी शोधत असालच. सगळे पोलीस स्टेशन झाडून काढलेत मी. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये किती टेबल आणि किती खुर्च्या आहे हे पण माहिती आहे मला. लागा 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 टेबल खुर्च्या सहित माहिती आहे. कसला अभ्यास आहे तुमचा. मग नाहीतर काय. अहो पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज पासून ते पोलीस स्टेशन मध्ये कुठली वस्तू कुठे ठेवली याची डिटेल आहे माझ्याकडे. कसं लावा ताकद. टेलर बाबू, आप क्यों इतनी पूछताछ कर रहे हो? अहो आपला मित्र एवढं भारी काम करतोय, त्याच्याकडे एवढी माहिती मिळते, आपल्याही ज्ञानात भर पडते ना, म्हणून मी माहिती गोळा करतोय. झुंजरराव, तुम्ही एवढी सगळी माहिती गोळा करता, बातम्या अशा खोदून कुदून बाहेर काढता, तुम्हाला सगळ्या चौकातलं सगळं माहिती असेल. आपल्या गावातली चौकी, माझ्या भावाची सुधाकर रावची, अहो तिथंच पडिक असतो मी. तुम्हाला सांगतोय काय, हे बघा आता तुम्ही पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गेले का नाही, तुम्ही उजव्या बाजूला बघा, तिथं चाव्या लावलेल्या असतात. आणि तिथून पुढं एक लोखंडी कपाट आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे जप्त केलेल्या वस्तू आणि मुद्देमाल. संपलं.